नमस्कार. सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज खूप थंड वातावरण आहे. रात्रभर झोप म्हणजे खूप पोल्युशन आहे. आपल्या इकडे शहरामध्ये इतकं पोल्युशन आहे की पोल्युशन शब्द उच्चारला की काय सांगू आणि काय नको, किती सांगू आणि किती नको. परंतु होतं कसं की किती घरामध्ये इकडे तिकडे आपण किती ह्युमिडिफायर लावा, झाडे लावा, परंतु हे झालं आपलं तात्पुरतं आपल्याला संरक्षण. पण सरकारने पोल्युशनबाबत गंभीर असे काही कायदे, काही उपाय करायला हवे की पोल्युशन रोखता आलं पाहिजे. पोल्युशन सगळ्या प्रकारचे असतात. नॉईस पोल्युशन, व्हॉईस पोल्युशन आणि अजून काही परंतु आता या चहाला रात्रीचं एक प्रकारचं असं पोल्युशन आमच्या ऐरोली शहरात सोडलं जातं आहे की आपल्याला असं वाटतं की कुणी काहीतरी जाळवतं आहे. कदाचित कुठलेही काही कारखाने वगैरे आसपास खूप आहे, तिकडूनही काही येत असावं. आम्ही पूर्वीच्या काळी आम्हाला माहिती आहे घनसोली साईडला वगैरे अल्कोहली वगैरे अशा कंपन्या होत्या, तर त्यांचा वास यायचा. नर्सिल होती, त्यांचा वास यायचा रात्रीचा. तर आम्ही तर तिकडे नाही, आम्ही ते सोडून इकडे आलो. नंतर असं कानावर आलं की बंद पडल्या. काय आपण सामान्य माणसं असतं, आपल्याला याच्याशी काही देणं घेणं नसतं. औद्योगिक क्षेत्राचा पट्टा आहे मुंबई, नवी मुंबई. तर परंतु तरीही काही अशा गोष्टी असतात की फक्त औद्योगिक क्षेत्र नाही, इथे रहिवाशीसुद्धा राहतात ना. तर हेच सांगायचं होतं की आमच्या ऐरोली तरी औद्योगिक पट्टा नाही आहे. म्हणजे तिकडे ते पटणी कंपाऊंड म्हणून त्या साईडला थोडंसं आहे जिकडे आम्ही आत्ता बोलतो ना. परंतु या बाजू सगळे रहिवाशीच आहे हा भाग. सगळा वस्ती स्थान येतं असं. तर रात्रभर काय झोपच नाही आली. काय आता थंडीचे दिवस आहेत, तर थंडीच्या दिवसामध्ये कोणाला कोण शेकोटी पेटवतं, कोण इथे अजून असे खूप सारे काही कळत नाही आहे. ते शेकोटी पेटवतं म्हणजे काय? तर शेकोटी पेटवायला काय आपल्यासारखं घरात आपण करवंट्या वगैरे किंवा चांगली माणसं आपण काही चांगले प्रकाराचे असतं. पण हे लोक शेकोटी पेटवणं म्हणजे काय? प्लॅस्टिक जाळवणं. कळलं का तुम्हाला? आसपासचा कचरा तेच प्लॅस्टिक, दुधाच्या पिशव्या पडलेल्या असतात, इतर पॉलिथिन बॅग्स असतात, इतर काही टाकाऊ असे जे ज्वलनशील पदार्थ, हे सगळ्याचा कचरा तो जाळवला जातो आणि तो त्यांना शेकोटी वाटतं. शेवटी अग्नी निर्माण होतो ना. पण त्यामुळे निर्माण होणारा जो धूर असतो तर हे कसं अज्ञानाचा भर असतो ना. आणि अज्ञान असे जे अशिक्षित लोक असतात तेच असे करतात ना, की ज्यांना काय जाळवल्यावर काय त्याचा धूर होईल, तो धूर किती अपायकारक असतो माणसाच्या आरोग्याला. तर अशा सर्व गोष्टी आहेत. तर हे समजून घेण्यासाठी मनुष्याने आधी सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की शेकोटी करणं म्हणजे काय. आता गावा साईडला शेकोट्या करतात तर ती निव्वळ झाडाझुडपांची लाकडं, पालापाचोळा जाळवला जातो. तिकडे असं जर प्लॅस्टिक जाळवलं तर गावातले लोक राहू देतील का त्यांना? आणि त्याचे करणार नाही, कारण त्यांची परंपरा असते एक स्वतःची. तसं इथे कसं आहे, शहरात आपण औद्योगिक पट्ट्यात राहत नाही आम्ही, तरीसुद्धा अशी काही लोकं आलेली असतात की ज्यांना खरंच काही माहिती नसतं. कारण इकडे फक्त त्यांचे दिवस काढायचे आणि पैसा कमावणं हाच उद्देश असतो ना. तर जीवन आहे, जीवनात त्यांचा अधिकार आहे तसा आमचाही अधिकार आहे ना. की जीवनामध्ये आम्ही राहतो, वसती आमची चांगली आहे. आपण ज्याला काय बोलतो रेसिडेन्शियल एरिया, तर रेसिडेन्शियल एरियामध्ये आपण काय टाकावं, काय टाकू नये, तर हे कसं असतं, हे स्थानिक जे काही लोक राहतात हे असे जो तर सकाळी उठून कामाला जायचं असतं प्रत्येकाला. तर AC चालू असतात, पण आपण सारखं AC चालू करूनही आरोग्याला धोकादायक असतं. तर हे सगळा असा प्रकार आहे, याला पोल्युशन म्हटलं जातं. आता दुसरा विषय आहे नेतृत्व. पोल्युशन विषय फार गंभीर आणि फार मोठा आहे. दिल्लीसारख्या राज्याला
आणि दिल्लीच काय, आता दिल्ली नवी मुंबई, मुंबई एकंदर भारतात सगळ्याच राज्यांमध्ये पोल्युशन होत आहे. पोल्युशन होण्याची अनेक कारणं आहेत. वाहनांमुळे पोल्युशन होतं, आता मी बोलले रासायनिक कारखान्यांमुळे, किंवा हे असे कचरा जाळवण्यानं होतं. अशा सगळ्या बाबतीत होतं. पण दुसरा विषय कसा, नेतृत्व. विचार करा, नेतृत्व हा शब्द का वापरला? कारण मी वेळोवेळी सगळीकडे बोलते, माझ्या अवतीभोवतीच्या एन्व्हायरमेंट मी पाहत असते, तर मला वेळोवेळी बोलते मी. मला याचा खूप त्रास होतो मित्रांनो. मला लोक खूप त्रास देतात आजूबाजूचे. कारण तुम्ही ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा विरोध करता, तर ती एखादी गोष्ट सरळ साधी नसते. हेच असतं काय, तर बाबा आपले नागरिक शास्त्र आपले जबाबदार आहे की बाबा कचरा जाळवणं, कुठेही वेड्यासारखं झाडू मारणं, धूरवाले धूर कुठेही सोडून जाणं. तर ते एखाद्याला एखाद्याची चूक दाखवली ना मित्रांनो, की तो अनेक वेळा तीच चूक करतो. कारण ती चूक केली म्हणजे त्याला वाटतं आपण एखाद्या माणसाला त्रास देतो, पण ते तसं त्रास नसतं. आणि ज्याला त्याला सकाळ उठून कामावर जायचं असतं, त्याच्यामुळे ह्या गोष्टीला विरोध असा जास्त होत नाही नागरिकांचा. होतो कधी रविवारी एखादं काहीतरी कुठे सभा घेतली जाते, आहेत ना अशाही संस्था आहेत की ज्या याच्यावर काम करतात. पण त्यांचं काम करण्याचं मला तर एकंदर असंच वाटतं घरात बसल्या बसल्या, की त्यांचं काम कसं करत असतील की एखाद्या रविवारी जमायचं कुठेतरी हातात प्लॅस्टिकच्या त्या पिशव्या घालायच्या आणि मग कचरा उचलून दाखवायचा आणि फोटो वगैरे काढायचे. तर तेवढ्यापुरतं मर्यादित आहे. तर दुसरं आहे नेतृत्व. तर माझं कसं झालं आहे, नेतृत्व काही लोक नावासाठी करतात, काही लोक पैसे कमावण्यासाठी करतात, तर काही लोक पिढीजात मिळालं आहे म्हणून करतात, तर काही लोकांच्या अंगभूतच असतं नेतृत्व. तर अंगभूत असलेले नेतृत्वांना सुपरवायझर म्हटलं जातं. त्यांची कामं असतात. मी स्वतः सुपरवायझर होते. अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये मी सुपरवायझरची कामं केली. आणि मग माझा मुलगा झाल्यावर मी जवळजवळ 27 वर्ष झालं सुपरवायझरगिरी सोडली. आणि त्याआधी मी आत्ता गेल्या 10 वर्षापूर्वी एका हॉस्पिटलमध्येही सुपरवायझर म्हणून काम केलं. तर मला माहिती आहे लोक कशी असतात. कारण कसं असतं, हे जे आपण त्यांना तुच्छ म्हणू शकत नाही, आपण त्यांना खालच्या दर्जाचेही म्हणू शकत नाही. कारण ते त्या प्रत्येक कामाचं एक टेक्निक असतं आणि प्रत्येक कामाला एक स्थान आहे समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या या दुनियेत. आपण ज्या दुनियेत राहतो अनेक प्रकारचे तिकडे कामं असतात, ती कामं करावी लागतात. त्याच्यामुळे या जनतेचा, आपल्या सर्वांचा रोजचा दिनक्रम अगदी व्यवस्थित चालू असतो. पण ते कसं, या लोकांना फक्त एक तेवढ्यासाठी आहे. कारण भारतात मी पाहिलं आहे टेक्निक काही कमी, म्हणजे एक असं प्रशिक्षण कधीच नसतं कुठलं, आणि प्रशिक्षण घ्यायला लोक तयार पण नसतात. आणि जरी दिलं तरी ते आपलं ये रे माझ्या मागलं, मी माझ्याच पद्धतीनं करणार, नाहीतर मग हे लोक कामावर येत नाहीत. आणि मी या क्षेत्रात असताना हॉस्पिटॅलिटी किंवा अजून इतर असे मला हे सगळं माहीत आहे. मी त्यांचे स्वभावातले गुण दोष सगळे ओळखते. कारण आपण जर असं काही बोललं ना, तर म्हटलं ना एखाद्याचं गलत काम आपण दाखवलं की अरे हे असं नाही करायचं, असं कर, तर तो डबल तसंच करणार, तो कधीच ऐकणार नाही, काम सोडून जाईल. पण तो काम तसं तर असं आहे. आणि असे मी खूप अशी या क्षेत्रातली अशी माणसं पाहिलेली आहेत. कामगार माणसं म्हणण्यापेक्षा आपण त्यांना एक असं एम्प्लॉयर म्हणू. तर मग आता त्यांना वाटतं आम्ही काही सुपरवायझरगिरी करतो, नेतृत्व करतो. पण आता नेतृत्वावरून आठवण आलं की हा देश, आपली माणसं, आपण नेतृत्वावर चालतो. कारण आपलं नेतृत्व हे पिढीजात आपल्याला मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की नेतृत्व पिढीजात मिळालं म्हणजे तसं सांगायचं की नेतृत्व आपल्याला लोकांना वाटतं आम्ही यांच्या अंडर खाली का काम करायचं, पण करावं लागतं. कारण समोरचा तसा असेल तर कळलं का. आता मोदीजींसारखा माणूस जर नेतृत्व करतो आहे तर त्यांच्या अंडरमध्ये आपण पाहतो आहे देश किती सुधारला. माना नका मानो, काही गोष्टी त्यांना हे कराव्या लागणार आहेत. त्यांना काही गोष्टी नाही कळत आर्थिक बाबत किंवा काही, पण ते सगळ्यांनी मिळून सांगायचं असतं तसं. तर इथे त्यांचा विषय घेतलाच नव्हता पाहिजे. कारण राजकारण हा माझा विषय आता होता, मला फार आवडायचा, पण मी सगळं हे सोडून दिले. कारण ज्या वेळेला आपल्याला काही गोष्टीचा त्रास होतो, काही गोष्टी मिळत नाही आहेत, जसं की राजकारणात असलेल्या व्यक्तींना कसं एखाद्यांचा मूळ स्वभाव असतो की त्याला शो शायनिंग आवडत नाही, जसं मला अजिबात आवडत नाही.
मी इथे सगळ्या येथील नामांकित लोकांना ओळखते, कॉन्टॅक्टही असतं, पण मी कधी माझा तुम्हाला त्यांच्याबरोबर एकसुद्धा फोटो दिसणार नाही. त्यामुळे मला कधी असं शो शायनिंग व्हायला माझा तो हे नाही आहे, स्वभाव नाही आहे शो शायनिंग करायचा. हां, मला वाटलं मी माझं चॅनल सुरू केलं आहे स्वतःचं, सुनीता सावंत नवी मुंबई माझं यूट्यूब चॅनल आहे, सुनीता सावंत ज्याच्यावर तर मी माझ्या भावना इथे व्यक्त करत असते. मीही चुकते. कसं असतं, आपण जेव्हा एखादं चॅनल करतो तर आपल्याला ना काय तो एक माझा कंटेंट आहे, त्यावरही मी विषय घेऊ शकते. माझ्याकडे ना हे बघा, तुम्ही जर सरळ साध्या स्वभावाच्या आणि मोकळ्या मनाच्या आहात आणि खऱ्याला खरं म्हणणाऱ्या आहात तर तुम्हाला खूप सारं असं आहे की तुम्ही काहीही बोलू शकता आणि त्याच्यावर चांगलं सांगू शकता. मी नेहमी बोलते की रेसिपी वगैरे ते माझ्या चालू असतात, परंतु मला जास्त असं आवडतं कारण आत्ता सध्या रेसिपीचे चॅनल खूप आहेत आणि रेसिपी खूप सारे लोक दाखवतच असतात. तर मला असं काही सांगायचं असतं की जे इतर कुठल्या चॅनलवर सांगितलं जात नाही, बोललं जात नाही. आणि माझ्या सबस्क्रायबर्सनाही माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सांगा की मला असंही सांगायला कसं तरी वाटतं की आपण काही एवढे तत्त्वज्ञानी नाही आहोत, मोठे नाही आहोत, पण एक आपली आवड, एक नेतृत्व, एक असं याला सुपरवायझरगिरी म्हणत नाही आहे. कसं असतं ऐका, तुम्हाला माहिती असतं की समोर हे जे 300-400 जण आहेत उभे, यांना मी कुठल्या दिशेला नेणार आहे, यांना मी कसं चांगलं नीट करणार आहे, यांच्यात काय कमतरता आहे हे इथे आपण उभं राहून आपण पाहू शकतो. ते त्या 500 जणांमध्ये उभे असणाऱ्याला त्यातल्या एकालाही माहिती नसतं, म्हणून तो तिथे उभा असतो. याला म्हणतात नेतृत्व. कारण त्याला नेतृत्वावर चाललं म्हणजे असं नाही आहे की मी राजकीय नेतृत्वाबद्दल बिलकुल बोलत नाही. आता मगाशी मोदीजींचा विषय हा आपल्या देशाशी निगडीत आहे. आपण पाहिलं या पाठीमागे आपला देश खरंच नेतृत्वावरच चालत होता, पण काही बाबत आपण खरंच खूपच हे होतो. पण झाल्या काही गोष्टी, निदान आता हे रोजचं लढाई झगडा होत नाही आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे. तर आता हे नेतृत्व असं आहे की त्या 500 जणांमध्ये जेवढे 500 जण असतात तेवढ्यांना नेतृत्व समोरचा काय बोलतो आणि त्याच्याबरोबरच त्यांना ते चालायचं असतं आणि मग त्याच्यावरच अवलंबून न राहता स्वतःमधील काय आहे तेही त्या समोरच्याला आपल्याला सांगावं लागतं. परंतु कधी काय होतं की सांगत नाहीत लोक, वेगळंच काहीतरी सांगतात. म्हणजे कसं असतं की आता सध्या तीच स्थिती आहे की लोकांच्या नेतृत्वावरून विश्वास उडत चालला आहे, कारण लोक बोलतात ते करतात ते. तर माझं यूट्यूब चॅनल आहे, तर माझं सरळ साधं बोलणं असतं. आपण राहतो, आपल्या अवतीभोवती काय प्रॉब्लेम आहेत, आपल्या शहरात, आपल्या आजूबाजूच्या शहरात, आपल्या राज्यात, आपल्या समाजात, असं. आणि जीवनामध्ये मला खूप सारे असे अनुभव आलेले आहेत की त्या अनुभवानं माणूस अनुभवानं शहाणा होतो, अनुभवानं मोठा होतो. आता माझा इंटरकास्ट मॅरेज आहे, पर्सनल सांगायचं नसतं, पण काही गोष्टी अशा असतात की आपण ज्या वेळेला समाजात उभं राहतो तर त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी खटकत असतात किंवा काही गोष्टीचं भय वाटत असतं. तर आता असं बोलायला अजून एक कारण आहे की मी इथे आमच्या ऐरोलीमध्ये खूप सुंदर असं बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. अजून मी काही गेली नाही, मला जावं असं वाटतं तिथे, पण मी सावंत आडनाव आहे म्हणून मला तिथे काही असं हे नाही का तिथे त्याच समाजाचे लोक जातात. तर हे सगळं असं विचारायला हवं, आपल्याला जायला हवं प्रत्यक्षात. बघा आता मी स्वतःला सुपरवायझर समजते, खूप मोठी आहे असं मी स्वतःला नाही समजत, पण आपण रोज नवीन नवीन काही शिकत असतो. आपल्या मनात काही एक पूर्वीचं ज्ञान असतं, काही भीती असते. की मला आठवतं ना की आम्ही मिलिंदनगरसारख्या ठिकाणी काही महिने राहिलो, त्यावेळेला असा विवाह इंटरकास्ट मॅरेज. तर त्यावेळेला ते लोक आम्हाला पाणी देत नव्हते, आमचं आडनाव बघून सावंत. आम्हाला खूप वेळ लाईनीत उभे करायचे आणि एक तास उभं राहून पण आमचा नंबर आला तरी नाही. मग शेवटी ना आम्ही तो हंडा तिथेच ठेवायचो आणि घरी यायचो, दोघांनी तयारी करून कामाला जायचं. मग तो दिवसभर तो हंडा तिथेच असायचा, पण कधी कुणी भरून पण ठेवत नव्हतं.
मग संध्याकाळी 7ला आल्यावर आम्ही पुन्हा तर बघायचो तर तिथेच असायचं. मग आम्हाला आठवायचं की आमच्या पाठीमागचे कसे या लोकांनी काय केलं असेल तर त्याची सजा आम्हाला मिळते असं. कारण मला थोडंसं माहिती होतं. तर हे सगळं अशा गोष्टी असतात. मग आता असं वाटतं की आपणही तिकडे जर आता गेलं त्या आंबेडकर भवनमध्ये आणि तिथे मला पाहायचं आहे आतून किंवा तर तिथे आपलं तिथे असं एंट्री करावी लागते, काही सभासद घ्यावं लागतं असं मला 2-3 तिथल्या बसणाऱ्या लेडीजनं सांगितलं. तर बघूया काय होतं आहे ते. तर भीती असते अशी मनामध्ये. तर म्हणतात ना काही नाही काहीतरी असं आपल्याला हे आपले मागचे अनुभव बघून आपण पुढचं पाऊल टाकत असतो किंवा मनात तर राहतच ना ते. मग आम्ही तिथून ते सोडून दिलं घर. आणि जरा पहा मला असं बोलता मला अशा काही गोष्टी हे होतात. म्हणजे आपण आपल्याच राज्यात, आपल्याच शहरात, आपल्याच याच्यात राहून आपण किती परके असतो असं. आणि बाकीचे परके लोक इकडे येऊन किती हे. तर ते एक प्रत्येक मातीचं हे असतं. आपली माती फार चांगली आहे, लाल माती, काळी माती. आपली लाल माती ही कोकणावर असते. बरं झालं आहे बघा. असं काही आलं की मग असं वाटतं की मातींचेही प्रकार असतात, मातीचंही कंटेंट करावं. विषय खूप आहे, त्या 10-15 मिनटात आपण काय सांगणार. तर अशीच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा. तर मला तिथे जायचं आहे आणि मी जाईल जरूर. आणि मला तिकडे जर परमिशन त्यांनी दिली तर तिकडचा एक व्हिडिओ काढेल. परवाच्या गार्डनला मी गेलेली त्यावेळेला त्यांचं प्रवेशद्वार पाहिलं, फार सुंदर आहे, सफेद कलरचं. आणि असं वाटत होतं की ते एक्रोलिकची डिझाईन असते ना तसं होतं ते. मला ती अशी जाळीची डिझाईन असते बघा, जाळीदार डिझाईन अशी, जसं की ताजमहलला वगैरे आहे. तर बाहेरून एवढं सुंदर दिसतं, आत कसं असावं त्याची पाहण्याची खूप मला उत्सुकता आहे. शेवटी मी माहेरून नवबौद्ध आहे. तर मलाही फार असं कसं असतं, आपले निर्णय आपल्या आईवडिलांनी घेतलेले असतात. ज्या वेळेला आपण जिथे ज्या धर्मात ज्या जातीत जन्म घेतो तर आपला हा. आणि नंतर आपण मोठं झाल्यावर काही विशिष्ट धर्माचे नाही, विशिष्ट असे आपण हिंदूचा इंटरकास्ट मॅरेज, पण विशिष्ट दुसऱ्या जातीशी लग्न केलं त्याच्यामुळे खूप आपल्या आयुष्यात गंभीर परिणाम होत असतात. पण मी हाडाचीच आहे ना, तर मी माझी हाडाची काय नेतृत्व करणारे किंवा सुपरवायझर किंवा आत्ता बनले, पूर्वी होते मी, पण ती एक असं नोकरीच्या बाबत. पण रिश्तेदारीमध्ये पण मी सुपरवायझरच होते. कारण समोरच्या व्यक्तीला कसं हँडल करायचं हे मला कळतं. परंतु थोडंसं बोलतात ना की शेवटी तुम्ही एका विशिष्ट समाजात असता तर तुम्ही दुसऱ्या समाजात गेला की तुम्ही त्या प्रवाहात न राहता कडेकडेलाच राहता. तसं माझं झालं. तर मी साईडलाच राहिली नाही, तर मी साईडला स्वतःहून झाले, कारण त्यालाही कारणं असतात काही. तर असेच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बघूया, वेगवेगळ्या विषयावर मला बोलायला आवडतं. खेळायला मला काही करून दाखवायचं तो भाग वेगळा आहे. रेसिपीज वगैरे, मला साबण आवडतात, वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित सगळ्या गोष्टी मला आवडतात. कारण मी शुक्र आहे, तुळ, त्याच्यामुळे मला झाडं, फुलझाडं, चित्रपट, मनोरंजन अशा गोष्टीवर माझं खूप सारं भर असतो. तर काय करू नये. आणि कसं असतं मित्रांनो, मागच्या आयुष्यात आपण खूप सारा संघर्ष केलेला असतो. हो ना हो, आपल्या डोक्यात तो विचार येतो आणि आपण बोलून जातो. आता हे मला कधीही सांगायचं नसतं की आम्ही कसं लग्न केलं आणि कसं आम्ही पाणी भरलं तिकडे त्या मिलिंदनगरमध्ये. तर ते सांगायचं, कारण त्यावेळेला अशा मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात घडतात. तर त्यावेळेला तुम्हाला इच्छा नसताना तुमच्या तोंडात येतात. तर हे काही आपलं दोष नसतं, हे सत्य असतं, वास्तव असतं की जे आपल्या जीवनात येतं. आणि मनुष्य असाच आहे की रोज वेगवेगळं शिकत जातं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं, काय चूक केली. तर आयुष्यात डिलीट बटन ठेवा, कळलं का? प्रत्येक मनुष्यानं आयुष्यात डिलीट नावाचं बटन ठेवायलाच हवं, की आपल्याला डिलीट करायच्या काही गोष्टी तर त्या जरूर डिलीट करायच्या. कारण ऐका, डिलीट करण्यानं खूप सारे फायदे आहेत. डिलीट करण्यानं काही गोष्टी आनंदाच्या होतात,
तर काही गोष्टी एखाद्या नातेसंबंधावर पण डिलीट करावं. आज मी पाहते ना, ऐकते की एवढ्या नात्यांच्या जर गोतावळ्यात लोक असतात तरी फक्त केवळ सांगण्यापुरता, अरे नहीं छाना पड़ा, क्या करूँ, जाना पड़ा, बहुत मुश्किल है, बहुत ये हो रहा है, तकलीफ, लेकिन देना पड़ता है, करना पड़ता है. मित्रमैत्रिणींकडून, मुलांच्या मित्रमैत्रिणींकडून लांब कशाला. माझं मी स्वतःवरून सांगते की मी काही गोष्टी डिलीट केल्यात आणि मी किनाऱ्यालाच आहे. कारण मला आतमध्ये मी गुदमरले एकदम. माझंच अस्तित्व संपवायचा प्रयत्न झाल्यावर मग मी किनाऱ्यालाच आले. कारण इंटरकास्ट मॅरेज म्हटल्यावर तर माझं अस्तित्व, ज्याच्या भरोशावर आपण आपली नाव घेऊन चालत असतो एखाद्या समुद्रात, तो वल्लवणाराच जर नसेल, आपलाही नसेल आणि नंतर तो दुनियेतच नसेल, तर मग आपली नाव तर कोणी येऊन आपलीच नाव डुबवेल. म्हणून मी किनाऱ्याला आलेली आहे. तर असे सगळं असतं की मोठे मोठे साधू संतही आजकाल सांगायला लागलेत की अशा समुद्रातील, या नातेसंबंधाच्या समुद्रातल्या गर्दीत ती नका भरकटू. स्वतः साईडला राहूनच तिथल्या तिथेच आपलं हे करा. आयुष्य किनाऱ्यावरच ठेवायचं. उगाच आतमध्ये जाऊन कशाला हे करा, वादळामध्ये स्वतःला टाका. तर असेच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा. आणि मी बोलते, मला बोलायलाच आवडतं. तर आता तुमच्याशी बोलता बोलता माझं लक्ष इकडे झाडांवर आहे. माझी मनी प्लांट. मी एका पानांकडे, एका ते पान कसं आहे उभं, कसं उगवतं, ते कसं श्वास घेते, माझी फार बारीक सूक्ष्म असं माझं लक्ष असतं, दृष्टी असते. मनुष्यालाही पाहिलं की मी तसंच त्याला वाचून घेते. आणि सगळीकडे तर असं सगळ्यांना नाही मिळत हे, कळालं का? सगळे मनुष्यात अशी गुण नसतात. प्रत्येकाला असतं की घरात काय बनवायचं, उद्या काय करायचं, हे काय करायचं, जेवण काय बनवायचं. सगळं असं फक्त घराच्या 4 चौकटीत, भिंतीत बांधलेले असतात. प्रत्येक अशा स्त्री पुरुषही ऑफिसला जातात तर त्याला ते तेवढं ऑफिसच असतं, ते तेवढ्या ऑफिसपुरतंच ते दृष्टी असते. तर मनुष्यामध्ये पण वेगवेगळे मनुष्य असतात की सगळेच मनुष्य एका चाकोरीबद्ध आयुष्यात जगत नाही. तर माझं चाकोरीबद्ध आयुष्य मी जगून झालं आहे आणि आता मला त्या अनुभवानं, माझ्या स्वतःच्या जीवनाच्या अनुभवानं मला हे आयुष्य मिळालं आहे की मी अशीच होते. मी नॉर्मल लोकांसारखीच होते, तुमच्या आमच्यासारख्या नॉर्मल लोकांसारखीच होते. पण जीवनात आता इतका अनुभव आला आहे ना की मी वाचायला शिकले माणसांना, लोकांना. पण लोकांना काय वाटतं, अरे पण असं मी कोणाकडे आपलं लक्ष वेधून घेणं. तर ते म्हणतात ना, एक यूट्यूबर असतो तर ज्या वेळेला तो समाजात काही करतो तर त्यावेळेला थोड्याफार समस्या येतातच. परंतु आपण सुपरवायझर आहोत. सुपरवायझर हमेशा सुपरवायझर असतो. तर नेतृत्व, 500 जण जे उभे असतात ऐकत, त्यांना ऐकायचंच असतं आणि नेतृत्वावर चालायचंच असतं. कारण जो नेतृत्व करणारा, त्या 500 जणांचं नेतृत्व करणारा जो उभा असतो मित्रांनो, त्या 500 जणांमधलं कधीही ते नेतृत्वाची ती जी ताकद असते ना, ती त्या 500 जणांमध्ये नसते. त्या 500 जणांची मिळून झालेली ताकद त्या नेतृत्वामध्ये असते. समजण्यावाले तो इशारा काफी आहे. तर मराठी म्हणून मराठी माणसांसाठी आपण एकमेकांना साथ दिलीच पाहिजे. होय, माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जे कोणी मराठी असतील किंवा अमराठी असतील ना, त्यांनाही सांगते की आम्हाला आमच्या मराठी असण्याचा अभिमान आहे. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्र धर्म जागवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि महाराष्ट्राचं हित सगळ्यांनी लक्षात घ्यावं. म्हणून मराठी आणि सर्व माझ्या मराठी बांधवांना, मराठी तरुणींना माझे हात जोडून विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आपले मराठी व्हिडिओ जास्तीत जास्त बनवा, जास्तीत जास्त मराठी लोकांना जागरूक करा. मराठी माणसांचा पुढे विकास कसा होईल, मराठी माणसांचा आता फार असं हे झालेलं आहे की औद्योगिक क्षेत्र कमी करून जमेल तेवढं आपल्याला चारी बाजूनं महाराष्ट्र मजबूत ठेवला पाहिजे आणि
मराठी ही महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे हे प्रत्येक व्हिडिओ यूट्यूबरवाल्याने ठणकावून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे. इथं त्याचं अस्तित्व आहे, राहील, ते अबाधित ठेवण्याचं काम नेतृत्वाचं आहे. तर ते नेतृत्व कुठलंही असो, कुणाचंही असो, पण ते नेतृत्व त्या 500 जणांच्या समुदायाच्या कल्याणाचं आणि त्याच्या उत्कर्षाचं असावं. तर अशीच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सुनीता सावंत चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.